नमस्कार. सर्व शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी. तर अखेर कर्जमाफीचा मुहूर्त ठरलेला आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी अखेर जाहीर झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर झालेली आहे आणि जे आहे शेतकरी मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्यांचे जे आहे कर्ज माफ झालेले आहे आणि याबद्दलच्या नियम व अटी आहे सर्व या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तसेच याबद्दलचा शासन निर्णय सुद्धा जे आहे लवकरच या ठिकाणी जारी होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजचा एक मोठा आणि या ठिकाणी आनंदाचा दिवस आहे. तर शेतकरी मित्रांनो, उद्यापासून जे आहे कर्जमाफीच्या जे आहे सुरुवात अंमलबजावणीची सुरुवात जी आहे होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत नक्की पहा. तर पाहूया आपण कोणत्या शेतकऱ्यांची जी आहे कर्जमाफी या ठिकाणी माफ झालेली आहे. तर महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या वेळेस आश्वासन दिले होते की शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सातबारा कोरा करू. पण आता शेतकऱ्यांचे कर्ज फेडायला सांगितले जात आहे. ही अत्यंत अन्यायकारक आणि आहे अशी टीका जी आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी जी आहे सोमवारी केली. राजू शेट्टी म्हणाले की उपमुख्यमंत्री अजित पवार अनेक वर्षापासून अर्थमंत्री आहेत. निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनाची आता अंमलबजावणी झाली पाहिजे. आज कांद्याचे भाव इतके पडले आहेत की शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही परवडत नाही. मग कर्ज कसे फेडावे असा प्रश्न उत्पादकांसमोर या ठिकाणी राहिला आहे. तर यावर्षी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये कांद्याचे उत्पादन चांगले झाले असून केंद्राकडे याचा अंदाज 2 ते 3 महिने आधीच होता. तरीही 20% निर्यात शुल्क उशिरा हटवण्यात गेले. यामुळे कांद्याचे बाजारभाव कोसळले आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. बाजारपेठेमध्ये भावनेवर नाही तर मागणी आणि पुरवठ्यावर चालते. तर त्यामुळे केंद्राने योग्य तो वेळी निर्णय घेतला असता तर आज शेतकरी अडचणीमध्ये आले नसते, असेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. तसेच कृषी मंत्र्यांच्या वक्तव्यावर संताप या ठिकाणी व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांबाबत बेबाबजीत विधानाचे करणाऱ्या कृषी मंत्र्यांवर राजू शेट्टी यांनी टीका केली आहे. तर शेतकरी कर्जमाफीचे पैसे साखरपुड्याला वापरतो असे विधान करणे म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान आहे. सरकार कर्जाची रक्कम थेट बँकेत जमा करते, ती शेतकऱ्यांच्या हातीही येत नाही. अशा वक्तव्यामुळे कृषी मंत्र्यांनी जी आहे माफी मागावी आणि मुख्यमंत्र्यांना जे आहे कर्जमाफीसाठी या ठिकाणी भाग पाडावे आणि शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी याकडे जे आहे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. परंतु अजूनही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल कोणताही निर्णय या ठिकाणी घेतला जात नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी अजूनही या ठिकाणी झालेली नाही. आजसुद्धा मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा जे आहे आज कर्जमाफीचा निर्णय झालेला नाही. कारण की आज जे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जो निर्णय झालेला आहे ते आपलं जे आहे कर्जमाफी सोडून इतर बरेचसे निर्णय जे आहेत या ठिकाणी करण्यात आले. परंतु कर्जमाफीचा निर्णय आज घेण्यात आलेला नाही. आता जे आहे फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो, आता पुन्हा एकदा जे आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होईल याकडे जे आहे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे धन्यवाद.